नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन खाऊ खाऊन बोर झाले. चला तर आज बनवूया वडा सांबार रेसिपी. किती स्वादिष्ट वाटते आहे की नाही. चला सुरुवात करू रेसिपीला. इथे मी थोडी हिरव्या मिरची, अद्रक, लसूण, थोडं मीठ, स्वादानुसार थोडं कढीपत्ता छान प्रकारे ग्राइंड करून घेणार आहे. ग्राइंड झालेले आहे बघा. आता इथे मी बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे. इथे मी मोहरीला छान प्रकारे तडतडून देणार आहे तेलामध्ये. त्याचबरोबर मी जिराही ॲड करत आहे. जिऱ्यालाही तडतडून देणार आहोत आपण, छान प्रकारे भाजून देणार आहे. यानंतर आपण पेस्ट बनवलेली होती हिरव्या मिरच्याची ती ॲड करत आहे. छान प्रकारे तळून देऊया. इथे मी थोडीशी हळद ॲड करत आहे. त्यालाही थोडं भाजून देऊया. इथे मी बटाटे ॲड करत आहे. छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. इथे आपला बॅटर रेडी झालेला आहे वडाचा. चला याला बाजूला ठेवूया आणि आपण सांबारची तयारी करूया. इथे मी डाळ आणि टमाटे शिजून छान प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे. इथे तेलामध्ये मी थोडी मोहरी टाकून तडतडून देणार आहे. त्याचबरोबर मी जिराही ॲड करणार आहे. आणि इथे मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची थोडी एक हिरवी मिरची ग्राइंडमधनं काढून घेतलेली आहे. ग्राइंड करून घेतलेले आहे तेही इथे ॲड करणार आहे मी. छान प्रकारे आपण त्याला तळून देणार आहोत. त्याचबरोबर थोडं कढीपत्ता टाकत आहे आणि कांदेही टाकत आहे. छान प्रकारे आपल्याला कांद्याला जास्त शिजून द्यायचं नाही आहे. थोडं शॅलो फ्रायच करायचं आहे. इथे कांदे शॅलो फ्राय होत आलेले आहे. इथे मी वाळलेली लाल मिरची ॲड करत आहे. त्यालाही फ्राय होऊन देणार आहोत आपण. इथे मी थोडी शेवगाची शेंगा ॲड करत आहे. छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत आपण. त्याचबरोबर मी थोडा मसाला ॲड करत आहे. इथे मी थोडं प्रवीण मसाला, लाल तिखट आणि काळे मसाला ॲड करत आहे. थोडं मीठ छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. इथे मी चिंचाचं पाणी आणि गूळ एकत्र करून घेतलेलं आहे. 2 घंटेपर्यंत भिजवलेलं होतं मी, ते ॲड करत आहे. छान प्रकारे एकजीव करून घेणार आहे. बघा झालेलं आहे. 2 मिनटं आपण अजून ठेवूया. थोडं पाणी ॲड करत आहे मी त्याच्यामध्ये, कारण की ते थोडं अजून शेंगाला शिजायला टाईम लागेल. बघा आपला सांबार किती छान वाटतोय. त्याचबरोबर मी ते सांबार मसाला ॲड करत आहे. छान प्रकारे सांबार मसाल्याला पण आपल्याला होऊन द्यायचं आहे. त्याचबरोबर मी आता ती शिजलेली डाळ पण ॲड करत आहे. छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. 5 मिनटं झालेले आहे. आपली सांबारला छान उकळी आलेली आहे. आता आपलं सांबार झालेलं आहे. त्याचबरोबर मी ते वड्याचं बॅटर तयार करत आहे. मी 1 वाटी बेसन, ओवा आणि 1 चम्मच मीठ ॲड करत आहे. त्याचबरोबर थोडी हळद. इथे मी गरम तेल ॲड करत आहेत. तुम्ही त्याऐवजी सोडाही ॲड करू शकता. छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. थोडं पाणी टाकून आपण बॅटर तयार करणार आहोत. बॅटरला जास्त जाडसर पण नाही, जास्त पातळही नाही, मीडियमसर करायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवलं त्याच प्रकारे आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. मग आपला हा बॅटर झालेला आहे. ह्या क्वांटिटीमध्ये आपल्याला बॅटर बनवायचं आहे. इथे मी आता आपली आलू टिक्की बनवून घेत आहे गोल गोल. पाहिजे असेल तर तुम्ही मोठी पण बनवू शकता. मी छोटी साईजनी बनवत आहे. इथे माझी आलू टिक्की झालेली आहे. चला तर आता आपण आलू टिक्कीला तळून घेऊया. आलू टिक्की आपल्याला कुरकुरीत आणि लज्जेदार अशी बनवायची आहे. छान प्रकारे आपल्याला लालसर, ब्राऊनसर म्हणजेच गोल्डनसर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघा आपली आता आलू टिक्की रेडी झालेली आहे. किती छान वाटते. आता आपली आलू टिक्की रेडी झालेली आहे. बघा मी अजून एकदा तळून दाखवते आहे तुम्हाला. बघून घ्या. याच प्रकारे आपल्याला तळायचं आहे.
ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि नक्की मला कळवा की कशी झाली तुमची आलू टिक्की सांबर। आणि माझ्या कमेंट सेक्शनमध्ये पण कळवा। बघा खाण्यासाठी किती छान वाटते, लज्जेदार। नक्की ही रेसिपी ट्राय करा। सर्व करायसाठी रेसिपी आता रेडी झालेली आहे। बघा किती छान आहे। तर नक्की बनवा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा।